मॉर्निंग. मी अस्मिता आणि टेल्स ऑफ अस्मिता या चॅनल तुमचं मनापासून स्वागत. आणि आज मी आली आहे भैरवगडावरती. तर आज आपण भैरवगड एक्सप्लोर करणार आहोत. आज मी भैरवगडाचा ट्रेक सह्याद्री संजीवनीबरोबर जॉईन केला आहे. आणि आम्ही ऑलमोस्ट 32 लोक आहोत मुंबई पुण्यावरून. आणि चला आम्ही बाईकने आलो आहे, मी आणि माझे नेबर जे आहेत ते. तर आम्हाला लवकर करून पुढे जायचं आहे. तर चला बघूया. तर आता आम्ही मुरबाड क्रॉस केलाय. मुर्शीला चाललोय. मुर्शी. नमस्कार, मी अस्मिता आणि टेल्स ऑफ अस्मिता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर फायनली आज मी आली आहे मोरोशीचा भैरवगड चढायला. आणि आता सकाळचे वाजलेत 5. हा अटॅच करायचा जिथे जिथे तुम्हाला ती रोप लावलेली असेल तिथे. बेसिकली 1 ते 1.5 फूट अंतर आहे बऱ्याच जागी तिथे. त्याच्यात अटॅच करायचा म्हणजे तुम्ही पूर्ण सिस्टीमला अटॅच होणार. हा हायली ॲक्सिडेंट प्रोन ट्रेक आहे. तुम्ही जर सेफ्टी फॉलो नाही केली तर नक्कीच हॉस्पिटलला धावाधाव करायला लागेल आपल्याला. याआधी सुद्धा मी हॉस्पिटलला धावाधाव केली. हॉस्पिटल जवळ नाही, 30 किलोमीटर आहे. बऱ्याच जणांना एक डाऊट असतो की हे एवढं कॅरी करायचं हातात, किती वजनदार आहे हे. तर ह्याला सिंपल हे असं लावायचं. आणि हा जो सेटअप आहे हा पूर्ण आता समजा आता ही तुम्ही बॅग घेतली, या बॅगेला असं मागच्या बाजूला हे जो हुक आहे त्याच्यात हे अडकवायचं म्हणजे तुमचे दोन्ही हात फ्री होतील. सेम ॲज हेल्मेटच्या बाबतीत. हे जे हेल्मेट आहे हे हेल्मेट पण खूप महागडं आहे, पेटजेलचं हेल्मेट आहे. ठीक आहे. हे हेल्मेट तुम्ही जिथून रॅपलिंगचे पॅचेस किंवा हार्ट पॅचेस सुरू होतील तेव्हा हे घालायचं आहे. कारण आपला पूर्ण ट्रेक हा झिगझॅग पॅटर्नमध्ये स्टार्ट होतो. वरतून एखादा समजा रॉक फॉल झाला तर तो या झिगझॅग पॅटर्नमुळे वरतून तो खालच्या स्टेअर्सवर जी माणसं असतील त्यांच्यावर पडतो. आणि जर त्याच्यावर पडला तर डॅमेज होऊ शकतं तुमचं. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लागू शकतात. त्या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. 2 नियम सगळ्यांनी पाळायचे. सह्याद्री संजीवनी लक्ष द्या इकडे. 2 नियम सगळ्यांनी पाळायचे. त्याच्या अजिबात सूट दिली जाणार नाही कोणालाही. सगळ्यात पहिला नियम, गडावर कुठल्याही प्रकारचं व्यसन मी खपवून घेणार नाही. कोणत्याही प्रकारचं व्यसन, तंबाखू, दारू, जर्दा, गुटखा काही व्यसन खपवून घेणार नाही. वरती भैरवनाथाचं स्थान आहे, आजूबाजूच्या 10 गावांचं दैवत आहे, प्लस आपल्या पूर्वजांनी रक्तामासाचा चिखल केलेला ठिकाण आहे. त्याचं पावित्र्य राखायचं आहे. तिथे मी अजिबात कोणाची हयगय सहन करणार नाही. कोणी तिथे दिसलं मला, मी तिथल्या तिथे तुमचा माझा संबंध संपला. बसमध्ये सुद्धा जागा देणार नाही. दुसरा नियम, कोणी परफ्यूम, अत्तर यासारख्या गोष्टी वापरणार नाही. वरती मोठमोठी मधमाशांची पोळी आहे. सध्या नेक्टर कलेक्शन सीझन सुरू झालाय मधमाशांचा. तुमच्यातला एक जण अत्तर किंवा परफ्यूम मारेल, सगळ्यांचा गेम होईल तिथल्या तिथे. पायाला सुद्धा जागा नाही वरती. हे 2 नियम ह्याच्यात अजिबात मी सूट देणार नाही कोणत्याही प्रकारची. हे क्लिअर आहे तुम्हाला? वरती आपण जातोय ते संरक्षित वनक्षेत्र आहे. त्यात कोणी कचरा वगैरे करायचा नाही. मोठमोठ्याने गाणी बिणी लावायची नाही. कचरा इन द सेन्स बऱ्याच वेळेला तुम्ही कागदाची म्हणजे खाऊची पाकिटं नेता, त्याचा एखादा रॅपर फाडता आणि ते तिथेच टाकून देता. वॉटर बॉटल तिथेच टाकून देता. नंतर जेव्हा आम्ही गावकऱ्यांसोबत साफसफाई मोहीम करतो तेव्हा टनावाईज कचरा निघतो प्लास्टिकचा. ते खूप खराब आहे. एक सुसंस्कृत माणसाचं लक्षण नाही आहे. एक जबाबदार नागरिक आणि एक जबाबदार ट्रेकर बना. कोणी तिथे धांदलबाजी करू नका. आपण हरिश्चंद्रगड किंवा रतनगड सारख्या किल्ल्यांवर नाही चाललो. पठारावर चालायचं आजूबाजूने गेला तर भैरवगड आहे. तुम्ही जर ते सह्याद्रीची नीट काळजी नाही घेतली किंवा सह्याद्रीला तेवढा रिस्पेक्ट नाही दिला तर सह्याद्री शिक्षा सुद्धा देतो. मी सह्याद्रीत जर नीट वागला, सह्याद्रीचे नियम फॉलो केले तर
सह्याद्रीत आयुष्यभराच्या आठवणी देऊन जाईल. तिथे कोणी धांदलबाजी करू नका, एकमेकाला ढकलून मागे ना जायचं, एकमेकाला सांभाळायचं. या गोष्टी सांभाळा. माझा हा 33वी वेळ आहे. 33 टाइम म्हणजे 33 वेळा माझा ट्रेक झालाय. तरी पण मी सेफ्टीच्या बाबतीत कुठली हलगर्जीपणा करत नाही. हे जर तिथं मला कोणाजवळ नाही भेटलं, मी माझं हेल्मेट हार्नेस तुम्हाला अजिबात देणार नाही. मी सुद्धा माझ्या आईवडिलांचा एकुलता एक आहे. मी अजिबात कोणाला देणार नाही माझं हेल्मेट आणि हार्नेस. मी माझं हेल्मेट आणि हार्नेस पर्सनल कॅरी करतो, कारण मला माहिती आहे, कारण मी बघितलंय रक्त वाहिलेलं त्या गडावर. तर आयुष्यभराच्या मेमरीज क्रिएट करूया, चांगल्या मेमरीज क्रिएट करूया. ट्रेकला जातोय की कुठं तिथीला चाललंय परत. थंडी खूप आहे. एक्सपिरियन्स. हवा खूप सुटली आहे. गुड मॉर्निंग. आणि जसं की मी सकाळी सांगितलं, मी आली आहे भैरवगडला. आणि आता सकाळचे वाजले 7:30. आम्ही डॉट 6 वाजता ट्रेक चालू केला होता. आणि आता 1.5 तासामध्ये आम्ही एकदम वरती आलो आहे, म्हणजे जे भैरवगडाची माझ्या मागे दिसतो. आता आपण इथे जाणार आहोत. आता इथून आपला मेन जो पॅच आहे तो चालू होणार आहे. आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे. बघूया आता आपण पुढे आपल्याला अजून काय काय अनुभवायला मिळतं. हा भैरवगड जो आहे हा महाराष्ट्रातला 2nd डिफिकल्ट ट्रेक मानला जातो. आणि इथे खूप डिफिकल्ट आहे. तर आता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आपलं कसं जर्नी अजून होणार आहे ते. महाराष्ट्रात भैरवगड खूप आहे. भैरवगड बोलतात. खाली रामदेवताचं स्थान आहे तिथे. तर हा आहे मोरोशीचा भैरवगड. का बेस्ट विलेज मोरोशी, म्हणून मोरोशीचा भैरवगड. आता हा किती जुना आहे किंवा याची निर्मिती कोणी केली याचे ऐतिहासिक दस्तावेज भेटत नाही. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हा सातवाहन कालापासून अस्तित्वात आहे. आता हा मेन जो किल्ला आहे, हा किल्ला राहण्यासाठी बांधला गेला नसेल, कारण हे आहे शहराने. तुम्ही जसं रोडवेजवर नाही येतात त्यामध्ये टोल नाके लागतात, तसं हा पूर्वीच्या जमान्यात टोल नाक्याचं काम करायचं किंवा घाटमाथ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी असायचं. तर हा जर किल्ला बघितला तर जे लोक आले, जो घाट चढून आले, तो कोणत्या घाट होता? माळशेज घाट. तिथून पुढे माळशेज घाट चालू होतो. त्याचा संरक्षक म्हणून याची निर्मिती झाली. ठीक आहे. या टप्प्यात बरेचसे किल्ले येतात जे टेहळणीचे काम करतात, म्हणजे ते असे दगडात कोरलेल्या पायऱ्या वगैरे येतात. ठीक आहे. जीवदानीला गेलात तर तिकडे नाणेघाट आहे, त्याच्यात नाणं टाकायला लागतं. ठीक आहे. एक रांजण आहे, नाणे टाकायला लागायचं, नाणेघाट. हा मासे
हार्नेस आणि हेल्मेट वगैरे आम्ही घातलेत, तुम्ही बघू शकता. आणि हा बघा, हा समोर दिसतोय ना, तोच आहे भैरवगड. तर आता आम्ही मस्त 1.5 तास एकदम चढाई करून आलोय आणि आता आपल्याला हा भैरवगड चढायचा आहे. जसं मी सांगितलं, हा खूप डेंजरस आणि डिफिकल्ट ट्रेक आहे. चांगल्या एक्सपर्टीज बरोबरच या. असं TTMM और असं काही येऊ नका, रिस्क घेऊ नका. कोणत्या तरी चांगल्या टेक्निकल ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुमचा ट्रेक इझी होईल. तर हा जो भैरवगडचा जो ट्रेक आहे, हा गेले 5 वर्षापासून मला करायचा होता, पण काही गट्स होत नव्हते. तर आज तो मुहूर्त आला आहे फायनली. पण आता पण आम्हाला थोडी भीती तर वाटते आहे, कारण की जसं वरती जातो आम्ही तसं डिफिकल्टीज लेवल जी आहे ही वाढत चालली आहे. आणि भैरवगड असं काही इझी किंवा एन्जॉय करता येईल असा ट्रेक बिलकुल पण नाही आहे. कसं वाटतंय सगळ्यांना? तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतंय, माहिती नाही पुढे कसं वाटणार आहे ते. अभी ऊपर बाकी है बच्चों, चलो तो अभी दूध से खेल रहे इकडे तुझं नाव काय? तन्मय. तन्मय, तुझं किती वाजता आहे का? तर आमचा फर्स्ट जो पॅच होता तो छोटासाच होता, झाला आहे. अजून एवढं पार करायचं. आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि व्ह्यू बघा तुम्ही, हा हा हा, काय व्ह्यू आहे. आता वाजले 8:30 आणि अजून आम्ही भैरवगडाच्या एकदम पायथ्याशी आहोत, म्हणजे खाली आहोत एकदम. आता इथून डिफिकल्ट जे पॅचेस आहेत ते चालू झालेत. तर थोडंसं व्हिडिओ काढायला पण डिफिकल्टी होते. जर तुम्ही व्हिडिओ काढत असाल तर कोणत्याच पॅचला रिस्क घेऊन व्हिडिओ काढायची काही गरज नाही आहे. सेफली व्हिडिओ काढा.
थोडंसं अजून पुढे आहे, वरती आहे जरा. सरळ राहा ना, उभे राहा ना. उभे राहा, हां राहू उभे तिथे. एकदा मला हात चेंज करा, हाताची ग्रिप चेंज करा. या नाईस. हे लावा ना, कुठे आहे मला हे रोप द्या हातात. अरे यार, रोप मनात भीती होती. समोर भैरवगडाची उंची होती आणि चढायला आव्हान होतं. क्षणभर वाटलं इथेच थांबावं, पण भैरवगड मात्र शिकून गेला, थांबायचं नाही. प्रत्येक पाऊल जड होतं, श्वास थांबलेला वाटत होता, पण मन मात्र पुढे जातच होतं. आणि जेव्हा शिखरावर उभं राहिलो तेव्हा कळलं, प्रत्येक कष्ट, प्रत्येक भीती या एका सुंदर दृश्यासाठी होत्या. तर हा असा होता माझा भैरवगडाचा एक्सपिरियन्स. तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.